भाग 16 चा मथळा विकसित वर्गांसाठी विशेष तरतुदी. विशेष वर्गांसाठी विशेष तरतुदी. हे विशेष वर्ग म्हटलेलं आहे, परंतु अनुच्छेदाचा अंतरंग जेव्हा आपण बघू, त्या अंतरंगामध्ये विशेष वर्ग म्हणत असताना मागास वर्ग आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती हा एक फार मोठा भेद घटनेतला आपल्या लक्षात घेणं आवश्यक आहे की ओबीसींची जातनिहाय जनगणना का होत नाही. कारण मागास वर्ग संबोधलेला आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, म्हणजे जाती आणि जनजाती हे प्रत्यय फक्त अनुसूचित या शब्दाच्या पाठी येतात, मागास वर्ग याच्या पाठी येत नाही. मागास जाती किंवा मागास जनजाती असा शब्दप्रयोग कुठेही नाही. परवा एक लेख बीपी सिंगांच्या वरती लिहिलेल्या पुस्तकावर मी वाचत होतो. एका प्रख्यात दैनिकामध्ये एका संपादकाने लिहिला. त्या संपादकाचं ज्ञान बघून मी ओशाळलो. त्यांनी चक्क मागास जाती आणि मागास जनजाती असा उल्लेख केला. प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवा, जाती आणि जनजाती ही जी विरोधावली आहे ती फक्त अनुसूचित या शब्दाच्याच पाठी येते, मागास किंवा मागास वर्ग याच्या पाठी येत नाही. आणि हा घटनेमधला एक प्रमुख भेद जो आज जेवढे कोण ओबीसी बांधव हे ऐकत असतील, बगैर ओबीसी ऐकत असतील, त्यांनी लक्षात घ्या, ओबीसीची जातनिहाय जनगणना का होत नाही? कारण ओबीसींच्या जातींचं रिकग्निशन हे संविधानात नाहीच आहे. आणि ते व्हावं असं वाटत असेल तर खऱ्या अर्थाने संविधानात बदल होण्याची गरज आहे. हे सुरुवातीला अशासाठी सांगतो की हा मुद्दा वारंवार या भाग 16 मध्ये येणार आहे. हा एक महत्वाचा भाग आहे घटनेतला. आपण भाग 15 बघितला, त्याच्यातले बारीक सारीक सगळे अनुच्छेद वाचून विवेचन करून बघितले. आणि त्याशिवाय सलग 3 दिवस आपण प्रश्नोत्तराचे तास घेतले. प्रश्न एवढे प्रचंड होते. निवडणुकाच्या बाबतीत काय काय संदर्भ आहेत, अगदी टीएन सेशन, निवडणूक आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष, त्यांच्या कारकिर्दीपासून नियम कसे असावेत, रूल्स कसे असावेत, नेहमी नगर परिषदा, ग्रामपंचायतीची, नगरपंचायतीच्या संदर्भात जे काही महानगरपालिकेचे इलेक्शन्स होतात त्याच्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न असतात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आलेले प्रश्न होते. आणि त्या प्रश्नांचं आपण सतत 3 पुष्पांमध्ये वर्णन करत होतो, विवेचन करत होतो, उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आणि शेवटी सगळं होत असताना एक प्रामुख्याने आपण तत्व निर्धारित केलं, यू डिझर्व व्हॉट यू गेट. तुमच्या योग्यतेप्रमाणे तुम्हाला सगळं मिळेल. हे संविधान तुमच्या योग्यतेच आहे, पण त्या संविधानाची त्या योग्यतेने अंमलबजावणी जर होत नसेल आणि ती तुम्ही उघड्या डोळ्याने पाहत असून त्याच्यावर शांत राहत असाल, तसं काही व्हावं असं तुम्हालाही मनोमन वाटत नसेल, तर जी परिस्थिती आज रेंगाळत बसलेली आहे तुमच्या समोर, पाय घासत बसलेली आहे, ती परिस्थिती सुधारण्याची लक्षणं दिसत नाही. आणि मग सरतेशेवटी येऊन दोष घटनेवर, काय राज्यघटना कामाची नाही, राज्यघटना बदलून टाका. मध्यंतरी तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांनी असं सुतोवाच केलं की घटनेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. कदाचित ते खरं बोलले असतील, कारण घटनेला बघितल्यानंतर घटनेमध्ये जो काही अभिजन प्रवृत्त पायपसरेपणा झालेला आहे, आणि हा अभिजन प्रवृत्त पायपसरेपणा घटनेतले जे संदर्भ बहुजनांसाठी, मागासवर्गीयांसाठी, अल्पसंख्याकांसाठी ज्या पद्धतीनं समानतेच्या तत्वावर लागू झाले पाहिजे होते, तसे होताना दिसत नाही. आणि म्हणून समाजामध्ये हा जो गट आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. गरिबी मोठ्या प्रमाणात वाढते आहे. डिमॉनिटायझेशन, नोटाबंदी पासून तर
कोरोनाच्या काळात झालेलं लॉकडाऊन इथपर्यंत जर काळ बघितला तर सांख्यिकी सांगते की तुमचे सरकारी आकडे सांगतात की 40% मध्यम वर्ग हा दरिद्र रेषेखाली आलेला आहे. उच्च मध्यम वर्ग, मध्यम मध्यम वर्ग, मध्यम वर्ग तर निम्न मध्यम वर्ग म्हणूया, खालचा असेल 40% दरिद्र रेषेखाली आला. प्रश्न या ठिकाणी पडतो की हे 40% जर इकडे आले, आधीचे दरिद्र रेषेखाली किती होते आणि दरिद्र रेषेखालचे आता कुठे गेले? ते अजून त्याच्या खाली दरिद्र दरिद्र रेषा अतिदरिद्र रेषा निर्माण केलेली आहे का? हा जो सगळा भाग आहे हे सगळं बघत असताना हे नेमकं का होतं? आमची व्यवस्था, प्रस्थापित व्यवस्था ही कशी आहे? हे मी विस्तृतपणे एवढ्यासाठी हा भाग सुरू करण्याच्या आधी बोलतोय, कारण या भागामध्ये ज्या विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, त्या विशेष तरतुदी अशासाठी आहे की ज्यांच्यावर अन्याय झालेले आहेत, जे वंचित आहे, ज्यांना शिक्षण योग्य मिळालेलं नाही, ज्यांना रोजी रोजगार, व्यापार, धंदा, उदीम मुश्किलीनं करण्याची संधी मिळाली, जे कुठेतरी आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन वर येऊ पाहत आहे, ज्यांना सगळ्यांना मिळून आम्ही आमचं संविधान ड्राफ्ट करताना आश्वासन दिलं की तुम्हाला सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजनैतिक न्याय, राजकीय शब्द नाही वापरलेला, राजनैतिक नीतिमत्ता पूर्ण राजकीय न्याय. मग राजकीय नीतिमत्ता आज जागेवर राहिलेली जेव्हा दिसत नाही, तेव्हा प्रश्न पडतो, खरंच या न्यायाचं अभिवचन आम्ही आम्हाला देऊन स्वतःची फसवणूक केलेली आहे का? असं काही अंशी म्हटलं तर वावगं होऊ नये. फक्त एवढ्यासाठीच म्हणावं लागतं की याचा विचार झाला पाहिजे. आणि या विचार होण्याच्या अनुषंगाने आज आपण 8 फेब्रुवारी 2022 रोजी संविधान पारायणाचं सलग 184 पुष्प गुंफत आहोत. भाग 16 विकसित वर्गांसंबंधी विशेष तरतुदी. अनुच्छेद 330 लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागा राखून ठेवणे. लोकसभेत राज्याच्या विधान सभांवर आपण 332 मध्ये येणार आहोत. लोकसभेमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्यासाठी जागा राखून ठेवणे. त्या जागा राजकीय आरक्षणात, मागास आरक्षणात, शैक्षणिक दृष्ट्या मागासलं पण आहे त्या आरक्षणात, सामाजिक दृष्ट्या मागासलं पण आहे त्या आरक्षणात, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश जागा राखून ठेवणे, कुठल्या प्रभागात राखून ठेवणे, कुठे राखून ठेवणे, त्याचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. बहुतांशी या 3-4 आर्टिकल मध्ये आपण बघू की आसाम हा शब्द वारंवार आलाय. जसं काही हे सगळं आर्टिकल आणि हा सगळा भाग आसामसाठी निर्माण झालाय. आसाम हे एक मॉडेल आहे देशात की ज्या ठिकाणी जवळपास 80 ते 85% लोकसंख्या ही जनजाती आणि जाती अनुसूचित जातींची आहे. ते लोक काही इतर भागातून कित्येक वर्षापूर्वी मायग्रेट झालेले किंवा मग काही इतर कारणास्तव आमच्या ज्या सोयी होत्या त्या तिथपर्यंत पोहोचल्या नाही आणि जी सुबत्ता आम्ही मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये बघतो महाराष्ट्राच्या किंवा इतर प्रगत राज्यांच्या, कर्नाटक असेल, केरळ असेल, तामिळनाडू असेल, त्या तिथे नाही पोहोचल्या. युपी असेल, राजस्थान असेल, त्या तिथे पोहोचल्या नाही. आणि म्हणून दुर्गम अशा भागामध्ये राहणारे जे लोक आहेत ते अनुसूचित जाती, जनजाती, त्यांचं जीवनमान हे अतिशय जास्त खालावलेलं आहे. कित्येक बाबतीत आपल्याला आसामचा उल्लेख याच्यामध्ये दिसतो. त्याचं कारण असं आहे की आसामच्या त्या जनतेचं खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्गाने शोषण केलेलं आहे. तिथे काही खनिज, त्या ठिकाणची असलेली वनसंपत्ती, नैसर्गिक संपत्ती, त्याच्यामुळे आपल्याला आसाम आसाम हा शब्द याच्यामध्ये बघायला मिळेल. त्याचं एवढं आपण हे करून घ्यायचं नाही. एकंदर हे सगळं भारताच्या याच्यासाठी आणि त्यामुळे विशेष त्या अनुषंगाने विशेष तरतूद आसामसाठी असं स्वरूप या अनुच्छेदाचं आहे. लोकसभेत अनुसूचित जाती व जनजाती यांच्यासाठी जागा राखून ठेवणे. लोकसभेत क्रमांक 1 अनुसूचित जातीसाठी, क्रमांक 2 आसामच्या स्वायत्त जिल्ह्यामधील अनुसूचित जनजाती, इथं जनजाती म्हटलंय, ट्राइब्स म्हटलेलं. पहिल्या याच्यामध्ये अनुसूचित जाती, कास्ट, इथं अनुसूचित जनजाती, खेरीज करून इतर अनुसूचित जनजातीसाठी आणि आसामच्या स्वायत्त जिल्ह्यामधील अनुसूचित जनजातीसाठी
अनुसूचित जनजाती ज्या ऑलरेडी रेकॉर्डर आहे, खरं तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे शब्दच निर्माण मुळात झाले हे ब्रिटिशकालीन शब्द आहे. काही जाती ब्रिटिशांनी एक लिस्ट बनवली, त्याचं शेड्यूल बनवलं की या जाती मागास आहे, यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. हे अजून मुख्य समाजाच्या मानवी प्रवाहात आलेले नाहीये. त्यांची जीवन पद्धती, त्यांची संस्कृती, त्यांची भौगोलिकता आहे तशी अबाधित ठेवून त्यांना आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचं आहे. म्हणून अशा जातींचं एक आयडेंटिफिकेशन, रिकग्निशन करण्यात आलं. त्याला म्हटलं गेलं शेड्यूल. शेड्यूल मध्ये 2 प्रकार आले. शेड्यूल मध्ये जाती आल्या आणि जनजाती आल्या. जनजाती या ट्रायबल्स, जाती या कास्ट. म्हणजे हा जर प्रकार आपण बघितला की जाती आणि जनजाती हे शब्द कुठून आले असतील, तर जात ही चातुर्वर्ण्य पुरस्कृत जात व्यवस्थेमधली जात आहे आणि जनजाती अशी आहे की त्यांची जात कुठली आहे त्याचं निर्धारणच नाहीये. आम्ही त्याला आदिवासी म्हणतो, काही मूल निवासी म्हणतात, काही अजून त्या भागातले लोक आहेत ते म्हणतात. अंदमान निकोबारच्या खोऱ्यामध्ये राहणारे जे लोक आहेत, तिथले जे मूल निवासी आहेत, त्यांना कुठल्या जातीमध्ये तुम्ही टाकणार? कारण तिथपर्यंत आमच्या समाजाच्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या अजून पोचल्याच नाही. डोंगर दऱ्यामध्ये राहणारी लोक, त्यांचं जात निर्धारण काय होणार? म्हणून त्यांना एक गोंडस शब्द देण्यात आला, ट्राईब्स म्हणजे भटके. आणि ते एका जागी स्थिर नाहीये. जाती असं मानायला हरकत नाही की त्याला एका जागी स्थिर आहे, गाव कुसाबाहेर कुठेतरी त्यांची वस्ती आहे. पण ट्रायबलचं तसं नाही. विमुक्त भटके, विजयंती वगैरे हे जे जातीचे नंतर प्रकार आले, हे जनजातीमध्ये मोडतात. म्हणजे जात आणि जनजात याच्यातला फरक आपण या ठिकाणी लक्षात घेऊन पुढच्या विवेचनासाठी याचे संदर्भ लावता येतील आपल्याला. जागा राखून ठेवल्या जातील कोणासाठी? अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती. आसामसाठी 2 मुद्दे दिलेले आहेत की ज्या अनुसूचित जाती ऑलरेडी रेकॉर्ड त्या खेरीज नवीन जाती येतील त्याच्यासाठी. आता तुम्हाला सांगतो की 1931 ला जी जनगणना झाली त्याच्यामध्ये ओबीसीच्या ज्या जाती होत्या त्या काहीतरी साधारण 3768 ओबीसीच्या जाती निर्धारित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मंडल आयोगाने त्या जाती जवळपास 4.5 ते 5 हजारापर्यंत नेल्या. प्रश्न असा पडतो की या 2 ते 2.5 हजार जाती कुठून आल्या? हे नवीन समाविष्ट झालेले लोक आहेत. ते कुठे होते? मग मागास प्रवर्गातले ते लोक कुठे होते? तर त्यांचं रिकग्निशन फक्त नव्हतं. याचा अर्थ ते अस्तित्वात नव्हते असं नाही, ते अस्तित्वात आहेत. त्यांचे देवदेवता आहेत, त्यांचे संस्कार आहेत, त्यांचे सण आहे, त्यांची संस्कृती आहे, त्यांची विशिष्ट भौगोलिक पूजा अर्चेची सिस्टीम आहे, त्यांच्या अतिशय याच्यातल्या पद्धती ज्याला आपण दहन विधी म्हणतो, जन्म झाल्यानंतरचे जे काही विधी म्हणतो त्या त्यांच्या स्वतःच्या आहेत. तुम्ही जर जय भीम सिनेमा बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही अंशी या गोष्टीचं दर्शन घडतं. असे लोक ज्या जनजातीच्या आहेत त्या जनजातींना समाविष्ट करून घेण्यासाठी हा लोकसभेमध्ये झालेला प्रघात आणि त्या दृष्टीनं संविधानामध्ये असलेली ही तरतूद आपण विशेषत्वाने लक्षात घेऊ. राखून ठेवल्या जातील ज्याच्या संबंधात खंड 1 म्हणजे वरच्या समभागामध्ये अन्वये अनुसूचित जातीसाठी किंवा अनुसूचित जनजातीसाठी जागा राखून ठेवल्या आहेत असे कोणतेही राज्य किंवा संघ राज्य क्षेत्र, केंद्रशासित प्रदेश यामधील अनुसूचित जातीच्या किंवा यथास्थिती असे राज्य किंवा राज्य संघ राज्य क्षेत्र अथवा अशा राज्याच्या किंवा संघ राज्य क्षेत्राच्या भाग यामधील अनुसूचित जनजातीच्या लोकसंख्येचे त्या राज्याच्या किंवा संघ राज्य क्षेत्राच्या एकूण लोकसंख्येची जितके प्रमाण असेल जवळजवळ तितकेच अप्रॉक्सिमेटली, मॅथमॅटिकली अगदी पाड्यात बसलंच पाहिजे असं नाही, जवळजवळ तितकेच प्रमाण त्या राज्यात किंवा संघ राज्य क्षेत्रात अशा प्रकारे राखून ठेवलेल्या जागांच्या संख्येचे लोकसभेत त्या राज्यास किंवा संघ राज्य क्षेत्रात नेमून दिलेल्या जागांच्या एकूण संख्येशी असेल. जनसंख्या, लोकसंख्या इथे लक्षात घेतलेली आहे. पुढे लोकसंख्या या शब्दाचं स्पष्टीकरण पण आपण बघणार. ही त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद जी लोकसभा करणार आहे ती राखीव जागांची तरतुदीचं प्रमाण काय असावं? तर सर्वसाधारण लोकसंख्या त्या राज्याची किंवा संघ राज्य क्षेत्राची जी असेल, इथं राज्याची लोकसंख्या प्रमाण मानलेली आहे, देशाची नव्हे.
राज्याची जी लोकसंख्या, कारण लोक स्थानिक लेवलवरती हा निरूपण असल्यामुळं आपल्याला स्थानिक लेवलवरती त्याचं संपूर्ण आढावा घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून राज्याची लोकसंख्या समजा 100 लोक आहेत आणि त्याच्यातले 30 लोक हे अनुसूचित जाती, अनुसूचित जनजातीचे आहेत, तर राखीव जागेचं प्रमाण हे 30% असेल. असा सरळ सोपा अर्थ या समभाग 2चा आहे. समभाग 3 असं म्हणतो की खंड 2 मध्ये म्हणजे समभाग 2 मध्ये काही अंतर्भूत असले तरी आसामच्या स्वायत्त जिल्ह्यामधील अनुसूचित जनजातीसाठी लोकसभेत राखून ठेवलेल्या जागांच्या संख्येचे त्या राज्याला नेमून दिलेल्या जागांच्या एकूण संख्येचे असायचे प्रमाण हे कमीत कमी उक्त स्वायत्त जिल्ह्यामधील अनुसूचित जनजातीच्या लोकसंख्येचे त्या राज्याच्या एकूण लोकसंख्येची असलेल्या प्रमाणा इतके असेल. आता आसामसाठी विशेष तरतूद अशी की समजा आसामची लोकसंख्या 100 आहे आणि त्या 100 पैकी 80 लोक अनुसूचित जनजातीचे, तर नॅचरली राखीव जागांचा जो कोटा आहे तिथे त्या प्रमाणामध्ये निर्धारित केला जाईल. ही आसामसाठी एक वेगळी विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आली. इथे एक स्पष्टीकरण दिले. लोकसंख्या या अनुच्छेदातील व अनुच्छेद 332 मधील लोकसंख्या या शब्द प्रयोगाचा अर्थ, लोकसंख्येची व्याख्या त्या जनगणनेची संबंध आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे अशा लगतपूर्व जनगणनेमध्ये निश्चित करण्यात आलेली लोकसंख्या असा आहे. पहिलं प्रमाण. आणि जर पहिलं प्रमाण उपलब्ध नसेल तर आपण दुसरं प्रमाण बघणार. पहिलं प्रमाण काय आहे? त्या राज्याची लोकसंख्या शासनाने जी निर्धारित केली, कधी निर्धारित केली ते म्हटलेलं नाही, लगतच्या म्हणजे आता 2022 चालू आहे, 2021 ला जनगणना झाली, त्याच्या आधी 2011ला जनगणना झाली. अशा जनगणनेमध्ये जी लोकसंख्या निश्चित केलेली असेल त्या लोकसंख्येला प्रमाण मानून हे राखीव जागांचं प्रमाण त्या दृष्टीने नियोजन करायचं आहे. पण आता हे नसेल, लोकसंख्या जर आपल्याला नसेल ते प्रमाण लोकसंख्या मांडण्यासाठी पुढचं स्पष्टीकरणाचा भाग आहे की परंतु असे की या स्पष्टीकरणातील ज्या जनगणनेची संबंध आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे अशी लगतपूर्व जनगणना त्या निर्देशाचा अन्वयार्थ सन 2026 नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेची संबंध आकडेवारी प्रसिद्ध होईपर्यंत सन 2001 च्या जनगणनेचा निर्देश म्हणून लावला जाईल. ज्या राज्यांची लोकसंख्या निर्धारित झालेली नाही अशा राज्यांसाठी 2026 ची जनगणना होईपर्यंत म्हणजे हा अनुच्छेद 2026 पर्यंत स्थायी राहील आणि 2026 नंतर जी जनगणना होईल ती प्रमाण मानल्या जाईल. पण तोपर्यंत 2001 साली झालेली जनगणना 2001, 2011, 2021 दर 10 वर्षांनी जनगणना होत असते. तर 2011 ची प्रमाण धरलेलं नाहीये. समजा 2021 ला झालेली नाहीये तर 2011 ची प्रमाण धरलेली नाही, 2001 ची प्रमाण धरलेली आहे. कारण 2001 च्या जनगणनेमध्ये पहिल्यांदा हे सगळे संदर्भ रुजू झाले असून 2001 ची जनगणना ही जनगणनेच्या डिपार्टमेंट नुसार एक प्रमाण जनगणना अशी मानली जाते. म्हणून 2001 ची जनगणना या ठिकाणी प्रमाण समजली. जनगणना लगत काळाची उपलब्ध असेल तर वेल अँड गुड, जर उपलब्ध नसेल तर कुठली प्रमाण धरावी तर 2026 ची होईपर्यंत 2001 ची प्रमाण धरावी. 2001 च्या जनगणनेचं वैशिष्ट्य त्या जनगणनेच्या झालेल्या वेगवेगळ्या विभागा प्रभागामध्ये त्या जनगणनेमध्ये पहिल्यांदा असे कॉलम्स जाती, जनजाती, पोटजाती वगैरे करण्यात आलेले आहे म्हणून 2001 ला प्रमाण समजलंय. पण 2001 चं प्रमाण कुठपर्यंत चालणार? 2026 पर्यंत. 2026 नंतर 2026 ची जनगणना ही प्रामुख्याने प्रमाण मानली जाईल. अनुच्छेद 331 लोकसभेत आंग्ल भारतीय समाजाचे प्रतिनिधित्व. अनुच्छेद 81 मध्ये काहीही असले तरी 81 मध्ये काय आहे? लोकसभेची रचना. लोकसभेमध्ये कोण कोण कसे प्रतिनिधी असावे, निवडून आलेल्या प्रतिनिधी व्यतिरिक्त काही कलावंत, काही प्रसिद्ध व्यक्ती, काही साहित्यिक, काही वाङ्मय निर्माण करणारे लोक आहे, अशा या सगळ्यांच्या नियुक्त्या त्या ठिकाणी होते. त्याची व्याख्या आणि त्याची परिभाषा आपण अनुच्छेद 81 मध्ये जेव्हा लोकसभेची रचना बघितली तेव्हा डिटेलमध्ये बघितलं होतं, त्याचं विवेचन केलं होतं. त्या लोकसभेच्या रचनेमध्ये अँग्लो इंडियन हा एक भाग आहे, तोही आपण विस्ताराने बघितला होता की हे कसे आले. मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा पहिलं स्वातंत्र्य युद्ध झाल्यानंतरचा काही काळ गेल्यानंतर ब्रिटिशांनी इथे चांगल्यापैकी स्थिर स्थावर आणि त्यांचे कायदे
साधारण 1935चा जो इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्ट आला त्याच्यानंतर ब्रिटिश लोक आपली फॅमिली इथे आणायला लागले. त्याच्या आधी ब्रिटिशांच्या फॅमिलीज नव्हत्या. तर नॅचरली जे ब्रिटिशचे अधिकारी सैनिक होते त्यांचे विवाह भारतीय लोकांशी होत असत आणि भारतीय स्त्रियांपासून त्यांना झालेली जी आहे ते अँग्लो इंडियन संबोधले जात असत. त्यांनाही आपण प्रतिनिधित्व द्यावं त्या उद्देशाने हे करण्यात आलं होतं. लोकसभेत आंग्ल भारतीय समाजाचे प्रतिनिधित्व अनुच्छेद 81 मध्ये काही असले तरी जर आंग्ल भारतीय समाजाला लोकसभेत पर्याप्त प्रतिनिधित्व मिळाले नाही असे राष्ट्रपतीचे मत असेल तर त्याला त्या समाजाचे जास्तीत जास्त 2 सदस्य लोकसभेवर नामनिर्देशित करता येतील. राष्ट्रपतींचा हा अधिकार 81 मध्ये पण सेम पॅरेग्राफ आलेला आहे. त्याचं पुनर्निर्धारण जर अशा प्रकारे राखीव जागा आणि भाग 16 जर त्याला लावायचा असेल तर भाग 16 मध्ये सुद्धा ही तरतूद आली पाहिजे आणि म्हणून भाग 16 मध्ये आपल्याला 331 हा अनुच्छेद अशा प्रकारे अँग्लो इंडियन भारतीयांसाठी ही तरतूद करून ठेवतो. अनुच्छेद 332 इथं आपण राज्यासंबंधी विचार करणार. राज्याच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागा राखून ठेवणे. हे प्राथमिकतेने जाती आणि जनजाती हा उल्लेख वारंवार येतो, तो आपण लक्षात. 330 मध्ये लोकसभा म्हणजे केंद्राच्या ठिकाणी असलेली राखीव जागांची व्यवस्था, आरक्षणाची व्यवस्था. 331 मध्ये अँग्लो इंडियन आणि 332 मध्ये राज्याच्या ठिकाणी असलेली आरक्षणाची व्यवस्था. समभाग 1 अनुसूचित जाती व आसामच्या स्वायत्त जिल्ह्यामधील अनुसूचित जनजाती खेरीज करून अनुसूचित जनजाती यांच्याकरिता प्रत्येक राज्याच्या विधानसभेत जागा राखून ठेवल्या जातात. जशा संसदेत जागा राखून ठेवल्या जाते तशा विधानसभेतही प्रत्येक राज्याच्या आसामच्या शिवाय सर्व राज्यांच्या विधानसभेमध्ये राखीव जागा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्यासाठी ठेवण्यात येते. समभाग 2 आसाम राज्याच्या विधानसभेत स्वायत्त जिल्ह्यांसाठी देखील जागा राखून ठेवल्या जातील. आसामसाठी विशेष तरतूद मी सांगितलं की लोकसंख्येचं प्रमाण, काही जिल्हेच ट्रायबल आहेत, त्यांना स्वायत्त ऑटोनॉमस स्टेटस देऊन त्या जिल्ह्यांना स्वायत्त जिल्हा म्हटलेलं, म्हणजे जिल्हा एक स्वतंत्र प्रशासकीय युनिट संबोधलेला आहे. असे जे जिल्हे आसामसाठी विशेष तरतूद करून संबोधण्यात गेले आहे, अनुसूचित 7 मध्ये आपण त्याचा परामर्श घेणार आहोत की आसामचं हे जे वेगळेपण आहे आणि आसामला जे वेगळी तरतूद दिली आहे ती कशासाठी आहे. तिथे जिल्ह्यांना जी स्वायत्तता दिलेली आहे त्या जिल्ह्यांसाठी सुद्धा प्रमाण असलं पाहिजे. आता हे कसं झालं हे लक्षात घ्या की आसामची पूर्ण लोकसंख्या, आपण लोकसंख्येचं निर्धारण पूर्ण राज्याच्या लोकसंख्येवरून केलेलं आहे, पण एखाद्या राज्यामध्ये एक लोकसंख्येच्या म्हणजे आसामचंच उदाहरण घेऊया. आसामच्या राज्यामध्ये अशी परिस्थिती असेल की एखाद्या जिल्ह्यामध्ये 100% लोक अनुसूचित जाती अनुसूचित जनजातीचे असतील तर त्यावेळी काय, त्या जिल्ह्यांना एक वेगळं विशेष प्रावधान दिलं गेलं पाहिजे. त्यासाठी ही विशेष तरतूद स्वायत्त जिल्ह्यासंबंधी फक्त आसाम पुरती आहे, ते लक्षात ठेवूया. समभाग 3 खंड 1 अन्वये कोणत्याही राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जातीसाठी किंवा अनुसूचित जनजातीसाठी राखून ठेवलेल्या जागांची संख्या त्यांच्या संबंधात अशा प्रकारे जागा राखून ठेवलेल्या आहेत त्या राज्यातील अनुसूचित जातीच्या किंवा त्या राज्यातील किंवा त्यांच्या भागातील म्हणजे जिल्ह्यातील वगैरे अनुसूचित जनजातीच्या लोकसंख्येचे त्या राज्याच्या एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असेल जवळजवळ त्याच प्रमाणात ती विधानसभेतील जागांच्या एकूण संख्येच्या प्रमाणात असेल. किती जागा राखून ठेवायच्या, ते लोकसंख्येच्या प्रमाणात. म्हणजे 100तले 30 लोक असतील तर 30% इकडेही तुम्हाला राखून ठेवलं पाहिजे. 100तले जर 50 असतील तर 50% राखून ठेवलं पाहिजे. 100तले 80 असतील तर 80% राखून ठेवलं. म्हणजे त्या राज्यातल्या लोकसंख्येच्या प्रमाणात. आणि लोकसंख्येचं निर्धारण कसं तेही आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे ते 2026, 2001, 2011चे हे जे संदर्भ आपण घेतले लोकसंख्येचे ते संदर्भ राज्याला पण तसे तसे लागू आहे. म्हणजे एकदा हे एक्सप्लेन केल्यानंतर तेच मॉडेल, जे मॉडेल तुम्हाला लोकसभेमध्ये दिसतं तेच मॉडेल राज्याच्या विधानसभामध्ये तुम्हाला प्रतिबिंबित होतं. समभाग 3 3 खंड 3 मध्ये काही अंतर्भूत असले तरी अरुणाचल प्रदेश ही परत विशेष तरतूद आसाम शिवाय अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम व नागालँड या राज्यांच्या विधानसभेतील जागांच्या संख्येचे
अनुच्छेद 170 अन्वये सन 2026 नंतरच्या पहिल्या जनगणनेच्या आधारे केलेले पुनर्समायोजन अंमलात येईल. 26च्या आधीचे म्हणजे 21चे. 2001 ते जर नसेल तर 2011 आणि 2011 नसेल तर 2001. अशा कोणत्याही राज्याच्या विधानसभेत अनुसूचित जनजातीसाठी ज्या जागा राखून ठेवल्या जातील त्या जागा खालील प्रमाणे असतील. आता ही जी तरतूद आहे ती तरतूद विशेषत्वाने अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम आणि नागालँड या ज्या 7 सिस्टर्स आपण म्हणतो, जी उत्तर पूर्वेकडची राज्य आपली आहेत, छोटी छोटी राज्य आहेत. म्हणजे एक मोठा जिल्हा घेतला, नगर सारखा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा घेतला तर त्या जिल्ह्या एवढं क्षेत्रफळ एका राज्यात असेल, त्रिपुरा, मेघालय वगैरे. त्यांच्यासाठी नागालँड, त्यांच्यासाठी ही विशेष तरतूद आहे. आता ही विशेष तरतूद परत एकदा अधोरेखित करून घ्या की खरंच त्या भागामध्ये एवढी प्रचंड ट्रायबल लोकांची संख्या आहे की जे ट्रायबल स्वखुशीने म्हणा किंवा काही अन्य कारणास्तव म्हणा मुख्य प्रवाहात यायला तयार नव्हते. त्या ठिकाणी आमच्या सीआयडी आणि इंटेलिजन्स चे अधिकाऱ्यांनी जी ती कामं केलेली, हळूहळू हळूहळू त्या लोकांचं मत परिवर्तन करून, इथं डेमोक्रेटिक पोलिसिंग हा प्रकार आहे, त्यांचं मत परिवर्तन करून तुम्ही भारताचे नागरिक आहात, भारत देश हा आपला आहे, हे राष्ट्रगीत आहे, आपली ही संविधान आहे, असं एक ट्युटोरियल त्या लोकांना देऊन मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. मला आठवतं एकेकाळी सेंट्रल गव्हर्नमेंटनी उद्योगपतींना बोलून आणि त्याच्यामध्ये टाटा उद्योग समूहाने अगदी स्वयंखुशीने पुढाकार घेतला होता आणि त्या भागातले लोक आणून त्यांना भारताच्या विविध ठिकाणी नोकऱ्या प्रदान करण्यात आल्या. दे वेर ऑफर्ड जॉब्स विथ स्पेशल कन्सेशन की तुम्हाला जॉब असे मिळतील. तुम्हाला ताज किंवा काही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ही जी लोक कामाला आलेली इकडे दिसतात, ते एक अमालगमेशन, दोन समाजाचं मिक्स होणं, आपसामध्ये मिसळणं, हे त्या पद्धतीनं सुरू केलं होतं. म्हणजे तो खरंच भाग दुर्गम आहे, एकटा पडलेला आहे. दळणवळण आणि बाकीच्या संख्या तिकडे, बाकीच्या साधनं संख्या तिकडे हवी तितकी पोचलेली नाहीये. आणि टुरिझम ह्या अमालगमेशनचं म्हणजे जवळीक निर्माण करण्याचं एक प्रमुख शस्त्र आहे, तो आता तिथे जास्त डेव्हलप व्हायला लागला. त्या आधी नव्हता. त्यावेळीच्या या सगळ्या तरतुदी हे आपण लक्षात ठेवूया. खालील बाबी 3 बाबी दिलेल्या आहेत. त्या 3 मध्ये आपल्याला स्पष्ट होईल की विशेष तरतुदीमध्ये त्या लोकांचं कसं आपण ऍक्सेप्टन्स स्वीकार करून त्यांना तुम्ही भारतीय आहात, भारताचे एक नागरिक आहात, भारताचा भाग आहे हा भूभाग, हे संबोधण्यात आपल्या घटनेने जी एक महत्वाची भूमिका बांधलेली आहे देश एकात्म ठेवण्याची, ते आपल्याला इथे प्रतिबिंबित होताना दिसते. एक असं आहे की संविधान 97वी घटना दुरुस्ती 1987 1987 अंमलात येण्याच्या दिनांकात अशा राज्याच्या विधानसभेतील या खंडात यापुढे जिचा विद्यमान विधानसभा म्हणून निर्देश करण्यात येईल, विद्यमान विधानसभा म्हणूया आपण, म्हणजे 1987 नंतरची विधानसभा, सर्व जागा अनुसूचित जनजातीच्या सदस्यांनीच धारण केल्या असतील तर एक खेरीज करून सर्व जागा. बघा पहिलं प्रमाण कसं लावलं. सगळ्या जागांवर जर अनुसूचित जनजातीचेच लोक असतील, जसं म्हणालो की 100% जर अनुसूचित जनजाती, तर त्यातला एक फक्त 99 यांना दिलेत अनुसूचित जनजाती, आणि एक हा जरी बाहेरचा आणावा लागला तरी चालेल, पण बाहेरचा माणूस त्या ठिकाणी असेल. अनुसूचित जनजाती व्यतिरिक्त एक माणूस ठेवलेला आहे आणि 99 या अनुसूचित जनजातीनं त्या ठिकाणी प्रदान केलेलं आहे. कोणासाठी? अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम आणि नागालँड. दुसरं आहे, अन्य कोणत्याही बाबतीत जागांच्या एकूण संख्येशी विद्यमान लोकसंख्येतील अनुसूचित जनजातीच्या सदस्यांच्या उक्त दिनांकात असलेल्या संख्येचे सध्याच्या विधानसभेतील जागांच्या एकूण संख्येशी जे प्रमाण असेल त्याहून कमी नाही एवढ्या प्रमाणात असतील इतक्या जागा. म्हणजे ऑलरेडी एक प्रमाण फिक्स झालं असेल. म्हणजे कधी फिक्स झालं असेल? 2001च्या लोकसंख्येनुसार समजा 60%, 40% असं प्रमाण फिक्स झालं. त्याहून कमी होऊ द्यायचं नाही. वाढलं पाहिजे. जास्त जेवढ्या जनजाती समाविष्ट होते त्या वाढल्या पाहिजे, पण त्याहून प्रमाण कमी होता कामा नये. म्हणजे मागे जर आपण 60% रिझर्वेशन अनुसूचित जनजातीसाठी या दुर्गम भागातल्या राज्यांच्या आणि स्वायत्त जिल्ह्यांच्या आपण देणार असू, तर नंतर त्याच्यापेक्षा कमी देता येणार नाही. त्यापेक्षा कमी का देता येणार नाही? कारण लोकांच्या जाती, त्यांच्या जनजाती काही बदलायच्या नाही, त्या आहे तशाच आहे, कमी तर होणार नाही.
वाढणारच. जसं मंडल आयोगाचं उदाहरण सांगितलं, तुमच्या 1931 ची जनगणना सांगितली, या प्रमाणे त्या वाढणारच आणि म्हणून ते कुठल्याही परिस्थितीत कमी होता कामा नये, असा एक शिरस्ता संविधानाने या ठिकाणी क्रमांक 2 मध्ये निर्माण केला, समभाग 3 अनुच्छेद 332 मध्ये. तिसरं आहे, खंड 3 मध्ये काही अंतर्भूत असले तरी त्रिपुरा राज्याच्या, इथं त्रिपुरा बद्दलची विशेष तरतूद तुम्हाला दिसते. आसाम बघितलं, त्रिपुरा, अरुणाचल, मेघालय, मिझोराम, नागालँड हे बघितले. आता त्रिपुरा बद्दलची, राज्याच्या विधानसभेतील त्रिपुरा राज्याच्या विधानसभेतील जागांच्या संख्येचे सन 2026 नंतरच्या पहिल्या जनगणनेच्या आधारे अनुच्छेद 170 अन्वये पुनर्समायोजन करण्यात येईपर्यंत 170 मध्ये, अनुच्छेद 170 मध्ये अशा जातींचं निर्धारण करण्याची जी तरतूद आहे ते करण्यात येईपर्यंत विधानसभेत अनुसूचित जनजातीसाठी राखून ठेवायच्या जागेच्या संख्येचे संविधान 72वी सुधारणा 1992 अंमलात येण्याच्या दिनांकात असलेल्या जागाच्या एकूण संख्येचे असावयाचे प्रमाण हे उक्त दिनांकात अस्तित्वात असलेल्या विधानसभेतील अनुसूचित जनजातीच्या सदस्यांच्या संख्येचे त्या विधानसभेतील एकूण जागाच्या संख्येशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणापेक्षा कमी होणार नाही. त्रिपुरामध्ये ही विशेष तरतूद. त्रिपुरामध्ये विशेष तरतूद आणि समभाग वेगळा टाकण्याची गरज काय? कारण त्रिपुरासाठी जी घटना दुरुस्ती करण्यात आली ती घटना दुरुस्ती 1992 ला करण्यात आली. आधीच्या 4 राज्यांसाठी केलेल्या घटना दुरुस्ती ह्या 1987 सालच्या आहेत. म्हणजे त्रिपुरा हे 5 वर्षांनी त्रिपुराचा नंबर लागला, कारण पुढच्या 5 वर्षामध्ये काही रिपोर्ट्स आले असतील आणि म्हणून त्रिपुरामध्ये आपण जनगणनेची ती प्रक्रिया केली. तर त्या जनगणनेमध्ये निर्धारित केलेल्या संख्येच्या प्रमाणात राखीव जागेचं प्रमाण ठेवावं लागेल. परंतु जर त्या जनगणनेतलं प्रमाण हे आधीच्या प्रमाणापेक्षा कमी करायचं असेल ते मात्र तुम्हाला करता येणार नाही. आधी जेवढं निर्धारित होतं तेवढंच ठेवायचंय. पुढे अजून जनजाती त्याच्यात समाविष्ट झाल्यावर प्रमाण वाढू शकतं, पण पॉझिटिव्हली, प्रोग्रेसिव्हली, इन अ प्रोग्रेशन, संवर्धित रीतीने त्याचं डिग्रेडेशन होणार नाही. तेच प्रमाण कमीत कमी तेवढं प्रमाण राहील किंवा ते वाढेल, तर त्याच्यापेक्षा कमी प्रमाण होणार नाही. समभाग 4, आसाम राज्याच्या विधानसभेत एखाद्या स्वायत्त जिल्ह्याकरता राखून ठेवलेल्या जागांच्या संख्येचे त्या विधानसभेतील जागांच्या एकूण संख्येचे असावयाचे प्रमाण हे कमीत कमी त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येचे त्या राज्याच्या एकूण लोकसंख्येशी असलेल्या प्रमाणा इतके असेल. आता असे जे स्वायत्त जिल्हे आहेत ते जिल्हे आणि राज्याची लोकसंख्या हे आसामच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की जिल्ह्याची लोकसंख्या निर्धारित करत असताना राज्याची पूर्ण लोकसंख्या निर्धारित करून त्याप्रमाणे जिल्हे भौगोलिक दृष्ट्या आखून घ्यावे. कधी कधी जिल्ह्यांच्या परिसीमा यासाठी बदलाव्या लागतात. उद्देश काय आहे? लोकसंख्येचं आणि राखीव जागांचं प्रमाण हे अति जास्त विपरीत होऊ नये, समसमान राहावं. समान कायद्याचं तत्व आहे. म्हणून जिल्हा जिथे आसामसाठी ही स्वायत्त जिल्ह्याची संकल्पना संविधानात आणली त्या जिल्ह्याच्या अनुषंगाने त्याच्या लोकसंख्येचा विचार करता जिल्हा आणि राज्य यांच्या लोकसंख्येमध्ये एक सूत्रबद्धता असावी, विपरीत प्रमाण होऊ नये, त्यासाठी हा समभाग 4 आसामसाठी वेगळी तरतूद म्हणून आहे. समभाग 5 परत आसामसाठी तरतूद आहे. आसामच्या कोणत्याही स्वायत्त जिल्ह्याकरता राखून ठेवलेल्या जागांच्या मतदारसंघात त्या जिल्ह्याबाहेरील कोणतेही क्षेत्र समाविष्ट असणार नाही. संयुक्त जिल्हा असं करता येणार नाही. एकदा जिल्हा निर्धारित केला असेल आणि तो जिल्हा कमी अधिक तुम्हाला विधानमंडळामध्ये करून घेता येईल, पण एकदा तो झाल्यावर या लोकसंख्येच्या प्रमाणासाठी किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागांचं प्रमाण ठेवण्यासाठी तुम्हाला जिल्ह्याच्या मर्यादा बदलता येणार नाही. एकदा फिक्स झाला तो जिल्हा तुम्हाला कायम ठेवावा लागेल. जर बदलायचं असेल तर परत विधानसभेत बदलता येईल, परंतु केवळ राखीव जागांच्या प्रमाणासाठी त्या जिल्ह्याला दुसऱ्या जिल्ह्याबरोबर काही भाग घेऊन त्याला संलग्न करता येणार नाही. अनुच्छेद 6 शेवटचा अनुच्छेद आहे आजच्या या संवाद 332 मधला. तो असा आहे, परत आसामचाच. आसाम राज्याच्या कोणत्याही स्वायत्त जिल्ह्याकरता अनुसूचित जनजातीचा घटक नसलेली अशी कोणतीही व्यक्ती त्या जिल्ह्यातील कोणत्याही मतदारसंघातून होणाऱ्या त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. जिल्ह्यातलीच व्यक्ती पाहिजे. दुसरी जिल्ह्यातली व्यक्ती तिथे निवडणूक करून
आपला सदस्यत्व नोंदवणार नाही, विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती. हे कशासाठी? की तिथल्याच लोकांचं उत्थान झालं पाहिजे. बाहेरचा माणूस आला तर तो कदाचित त्याच्या इतर ठिकाणी असलेल्या याच्याबद्दल त्याचं डोमिसाईल असेल, तिकडे तो जास्त ओढा असेल त्याचा. म्हणून काही हा सोपा प्रघात आहे, याला काही खूप मोठं हे लागत नाही. लोक आपलं डोमिसाईल बदलून घेतात. 5 वर्ष मी अमुक ठिकाणी राहतो आणि आय एम क्वालिफाईड फॉर दिस, असंही होऊ शकतं. बरं, याला एक परंतु काय? परंतु असे की आसाम राज्याच्या विधानसभेच्या निवडणूक करता बोडोलँड प्रादेशिक क्षेत्र जिल्हा, बोडोलँड प्रादेशिक क्षेत्र जिल्हा तसेच अन्य मतदारसंघ यामधील अनुसूचित जनजातीचे व बिगर अनुसूचित जनजातीचे प्रतिनिधित्व जे अशा प्रकारे अधिसूचित केले होते आणि बोडोलँड प्रादेशिक क्षेत्र जिल्हा गठीत होण्यापूर्वी जे अस्तित्वात असेल ते तसेच ठेवण्यात येईल. बोडोलँड हा संदर्भ 1962च्या चीन भारत युद्धानंतर निर्माण झाला. अशी एक लँड की जी लँड डिस्प्यूट मध्ये होती, ती नंतर भारताचा भाग झाली आणि त्याच्यामध्ये असलेले लोक हे बऱ्यापैकी तिबेट वगैरे भागातले मायग्रेट असे लोक होते. त्यात काही चायनीज नागरिकही असतील, नाकारता येत नाही. असे लोक असताना त्यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आपल्या ज्या लोकसभेचे शिरस्ते आहेत त्याप्रमाणे आपण मोजमाप लावायचं, फुटपट्टी लावायची की त्यांना एक वेगळं स्वायत्त स्वातंत्र्य द्यायचं होतं. इथं हे बोडोलँड प्रादेशिक क्षेत्र जिल्हा असं करून त्यांना एक वेगळं प्रावधान दिलेलं आहे आणि त्या जिल्ह्यामधली जी लोकसंख्या असेल, जे स्वखुशीने स्वतःला अनुसूचित जाती जनजाती किंवा स्वतःचं रिकॉग्निशन आयडेंटिफिकेशन करून घेते, त्या व्यतिरिक्त संख्या याच्यामध्ये समाविष्ट केली जाणार नाही. म्हणजे बोडोलँड या प्रादेशिक भागाचं जे आधीचं सांस्कृतिक आणि भौगोलिक निदान आहे, मूल्य आहे, ते तसंच ठेवण्याचा प्रघात आहे. त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. हळूहळू मुख्य प्रवाहात आल्यानंतर ते होतील, पण लगेच त्यांना डिस्टर्ब करायला गेलं तर परत उद्रेक किंवा परत त्यांची आयडेंटिटी आम्ही चीन बरोबर किंवा तिबेट बरोबर जातो अशी होऊ नये, त्यासाठी हे करण्यात आलेलं आहे. हा तेवढाच सेन्सिटिव्ह भाग. बोडोलँडचा जर आपल्याला संदर्भ येतील थोडासा इतिहासामध्ये डोकावून जर तुम्ही बघितलं तर बांगला युद्धाच्या वेळी 1971ला पण हा फार प्रकर्षाने पुढे आला. म्हणून कधी कधी शासन कारभार चालवत असताना केंद्र शासनाला या सगळ्या गोष्टी फार साजूक नाजूक पद्धतीनं हाताळायच्या असतात. प्रदेश जाऊ द्यायचा नाही, प्रदेशातले लोक त्यांची मानसिकता जाऊ द्यायची नाही, भारतीयत्व त्यांच्यामध्ये अखंड ठेवायचं आणि अशा रीतीने जे जे काही अनुसूचित जाती, अनुसूचित जनजातीसाठी राखीव आरक्षणाचे प्रघात आहे, तरतुदी आहे, त्या तरतुदी त्या पद्धतीने राबवून एक देश अखंड एकात्म ठेवण्याचं हे 332 अनुच्छेद आज आपण बघितले. तुम्हाला बहुतांश याच्यामध्ये आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम हे संदर्भ दिसतात. अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्राच्या याच्यामध्ये दिसत नाही. याचा अर्थ हे महाराष्ट्रासाठी लागून याचं नाही. मुख्य जे लोकसभेने केलेलं आहे ते जे राज्यांच्या बाबतीत म्हटलेलं आहे, विधानसभा विधानमंडळाच्या बाबतीत म्हटलेलं आहे, ते आपल्याही भागामध्ये लागू आहे. आता बस्तर, मध्य प्रदेश किंवा आता छत्तीसगड झालेला आहे, त्याच्या लगतचा गडचिरोलीचा भाग, असे बरेचसे दुर्गम भाग आहे की ज्या ठिकाणी असे लोक आहेत, त्यांचं निर्धारण करणं, त्यांचं अहवाल घेणं, आढावा घेणं त्यांच्या परिस्थितीचा, यासाठी आयोग नेमणे हा जो पुढचा संदर्भ आहे तो आपण या विशेष आरक्षणाच्या तरतुदीच्या संदर्भात या भागामध्ये बघणार आहोत. आज वेळेअभावी इथेच थांबण्याची अनुमती घेतो. उद्या 333 अनुच्छेद आपण 185व्या सलग संविधान पारायणाच्या पुष्पामध्ये गुंफू. तोपर्यंत निरोप घेतो. धन्यवाद.